खाकीची तत्परता, चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत. बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात कडिया सांसी गावच्या 4 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने ब्रह्मपुरी येथील एका 64 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला लुटले होते. पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत आरोपींकडून चोरीला गेलेली 25,500 रुपयांची रोकड आणि 2 बँकेचे पासबुक हस्तगत केले असून हा मुद्देमाल मूळ मालकाला परत दिलेला आहे. रामचंद्र सखाराम मोहुर्ले, वय वर्ष 64, व्यवसाय शेती, राहणार अड्याळ टेकडी, तालुका ब्रह्मपुरी हे काही कामासाठी शहरात आले असता चोरट्यांनी त्यांची नजर चुकून रोख रक्कम आणि बँकेचे 2 पासबुक लंपास केले. कष्टाची कमाई चोरीला गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ भारतीय दंड विधानाऐवजी लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 303(2) आणि अपराध क्रमांक 540/2026 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात येता ब्रह्मपुरी पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. संशयितांचा मार्ग काढत असताना पोलिसांना ही टोळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडिया सांसी या गावात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. हे गाव देशभरात बँक आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या टोळ्यांसाठी कुख्यात आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ब्रह्मपुरी पोलिसांनी धाडसी सापळा रचून 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. अटक आरोपी रिहान सिकंदर सिसोदिया, वय वर्ष 21, ऋतिक नीरज सिसोदिया, वय वर्ष 25, प्रकाश गजराज सिंग सिसोदिया 26, असवंत भरतसिंग सिसोदिया 28, सर्व राहणार कडिया सांसी, तालुका पचोर, जिल्हा राजगड, मध्य प्रदेश. आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेली 25,500 रुपयांची रोकड आणि दोन्ही पासबुक आज अधिकृतपणे फिर्यादी रामचंद्र मोहुर्ले यांना सुपूर्द केले. कष्टाचे पैसे परत मिळाल्यामुळे वृद्ध शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. ही धडक कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.